मनीची जी इच्छा धरावी ती बाबांनी पुरवावी असं काहीसं चालू आहे. कारण आज होता स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आणि त्यानिमित्तानेच मला त्यांच्या त्या दिव्य पादुका आणि त्यांचा जो मणी होता तो पुण्यामध्ये आला होता आणि त्यांचे दर्शन घ्यायची खूप इच्छा होती. 3 दिवसापूर्वीच येळवंडे इथे तो मणी आला होता. बहुतेक भाविक लोक तिथे जाऊन दर्शन घेऊन आले, पण आम्हाला काही जमलं नाही. पण आज तोच मणी योगायोगाने आपल्या शंकर महाराजांच्या मठामध्ये 2 तासासाठी दर्शनासाठी ठेवला होता आणि त्याच संधीचं औचित्य साधून आम्ही मठामध्ये गेलो. स्वामी समर्थ महाराजांचं सगळ्यात आधी दर्शन घेतलं, बाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतरच ही एवढी गर्दी बघताय ना, ती सर्व गर्दी त्या दिव्य मणीचं आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी जमली होती. आज होता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि त्याच दिवशी आपल्याला इतकं दिव्य दर्शन व्हावं ही तर खरंच बाबांची अनुभूतीच आहे. खरं तर बहुतेक लोकांना एकच प्रश्न पडलेला असतो की स्वामी समर्थ महाराज आणि शंकर बाबा महाराज हे वेगवेगळे आहेत आणि त्यांची पूजासुद्धा वेगळी करावी लागते. पण तसं नाही, आपण कोणाचीही पूजा केली तरी ती एकाच ठिकाणी पोहोचते.